खऱ्या अर्थानं रसिकांपर्यंत आली. त्या अण्णा भाऊंच्या या ठिकाणी काही वक्त्यांनी खूप सुंदर असं या ठिकाणी वर्णन केलं की ही लोकनाट्य आणि ही लोकनाट्याची कला अण्णाभाऊंच्या लेकडून ज्यावेळेला खुलली त्यावेळेला हा संपूर्ण महाराष्ट्र खऱ्या अर्थानं जागा झाला. आणि म्हणूनच मी माझ्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन ती तमाशा परंपरा कशा पद्धतीची असते ते सांगण्याकरता बाळासाहेब निकाळजे आणि संजयजी मगर यांना रंगमंचावर बोलता येत आहेत. हे संजय, हे बाळू, चाल. हॅलो 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 हॅलो, आवाज येतोय का? नाही ना? येतोय आवाज? हॅलो, आवाज येतोय का? नाही? अरे आवाज येत नाही म्हणतात दादा, कुठे आहे तू? अच्छा अच्छा अच्छा, बाबांनो हे ऑनलाईन आहे त्याच्यामुळे आवाज इथंच राहील, मागच्यांना आवाज येणार नाही. आता ते तुमचं तुम्ही बघून घ्या, मला काय बोलायचं नाही, पहिलं सांगून ठेवतो. हा, मी काय मला जेवढं बोलता येतं तेवढं बोलणार, त्याच्यापेक्षा जास्त बोलणार नाही. येतोय ना? नाही काय ना, मला काय घेणे. हे दादा तू ग बसायचा, अजिबात मधी मधी वाजवायचं नाही, तुला पहिलंच सांगून ठेवतो. हा, गप नाही. हे गप जरा, खेकड्यावाणी वळवळ नको करू. कोण आहे ते? वा वा वा, अरे क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे, वा. नाही नाही, काळजी नका करू, आपलंच आहे. आपलं म्हणजे तुमचा माझा काही संबंध नाहीये, आपलं म्हणजे आपलं म्हणजे आपल्यातलं आहे असं मला म्हणायचंय. हा, राम राम मंडळी, क्या बात आहे, सगळे जागेत. याचा अर्थ काय सांगायचं मंडळी, लग्न झालं, मित्राला कळवायचं राहून गेलं, पण काय सांगायचं माझ्या लग्नाचा ताट. असं लग्न झालं, असं लग्न झालं, पण लग्नात एकच कंटाळवाना कार्यक्रम, तो म्हणजे नाव घ्यायचा. हा म्हणतोय नाव घेणं, तो म्हणतोय नाव घेणं, तो म्हणतोय नाव घेणं. अरे म्हटलं मला नाव घेता येत नाही, तुला नाव घेता येत नाही. हा म्हटलं मग वहिनीला तरी सांगणं नाव घ्यायला. म्हटलं तुम्ही आणि वहिनी तुमचं तुम्ही बघून घ्या. एक जण गेला माझ्या बायकोकडे, वहिनी नाव घ्या ना. वहिनी माझ्यापेक्षा लाजूळ, मला नाही येत माया असं म्हणल्यानंतर एक जण उठला, म्हटला वहिनी मी तुम्हाला नाव घ्यायचं शिकवतो. म्हटलं तू माझ्या बायकोला नाव घ्यायचं शिकवणार? हा म्हणला शिकवणार. कसं नाव घेतात? त्यांनी चांगलं नाव घेतलं, म्हणलं झहीर खान. हे म्हटलं असलं काय नाव घ्यायला लागलं मध्ये, झहीर खान फिरखान. म्हटलं असलं काय? ऐक म्हणला, झहीर खान विकेट घेतो बॉलिंग टाकून. याला म्हटलं चांगलं बोलतोय, क्रिकेट मधलं बोलतोय, बोल म्हणलं. झहीर खान विकेट घेतो बॉलिंग टाकून, संजय रावाचं नाव घेते 2 गडी राखून. ह्याच्या आईला म्हणलं असली नावं घेण्यापेक्षा मीच माझ्या बायकोचं नाव घेतलं. म्हणलं समोरून आला म्हशीचा वळका, समोरून आला म्हशीचा वळका, त्यात माझ्या सुनीताला वळखा. सुनीता खावळली, म्हटली मला सुद्धा नाव घ्यायचं. म्हटलं घे, तुला काय नाव घ्यायचं ते नाव घे. सुनीताने सुंदर नाव घेतलं, म्हणली शंकराच्या पिंडीला नागाचा वेढा, शंकराच्या पिंडीला नागाचा वेढा, संजय राव मी तुमची म्हैस, तुम्ही माझा रेडा. ताज्या मंडळी होते असं, जोडीदाराला बोलवतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो. अहो बाळासाहेब, हो बाळासाहेब, राम 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 राम. कस काय बरं चाललंय ना? एकदम व्यवस्थित. गावची मंडळी एकदम व्यवस्थित. बायका पोरं एकदम व्यवस्थित. बहीण आहे का गेली? बहीण आहे का गेली म्हणजे? मागच्या सणाला कोण कोण आलं होतं? हा, बहीण आलती, मेवून आलता, बारकं पोरगं आलं होतं. सगळ्याचा पाहुणचार केला. केला दादा. मेवण्याला साडी चोळी केली. मेवण्याला आपलं मेवणा धोतर पटका केला. मेवण्याला धोतर पटका केला. बहिणीला अंगण टोपडे केलं. बहिणीला काय बारीक आहे काय? आपलं भाच्याला अंगण टोपडे केलं. भाच्याला अंगण टोपडे केलं. बहिणीला साडी चोळी केली. बहिणीला साडी चोळी केली. सगळा पाहुणचार केला दादा. आता तुमची बहीण गेली दादा. कुणा संग?
पुन्हा संघ म्हणजे नाही मेवण्या संघाला गेले वय हा मेवण्या संघ आलती मेवण्या संघात गेली तुझी बहीण काय माझी बहीण का बहिणी मी नानती असावी बरोबर आहे. सांगायचं म्हणजे असं हल्ली मी गावात राहतच नाही गावात राहत नाही बाहेर देशात गेलो जादू शिकून आलो जादू शिकला मग? कशी असते रे जादू याला काय म्हणते त्याला हात म्हणतात सगळ्या गावाला कळतं हात म्हणतात याला म्हणतात पंजा पंजा. आता मी तुला जादू शिकवतो शिकाव. हे बघ करंगळी हा. मरंगळी मधलं बोट चापे कळी आणि अंगठा अंगठा. आता जादूच्या जोराने अंगठा कापणार आणि या बाजूला लावणार हा, जादू का कापणार मग? आणि या बाजूला लावून हा. बघू बरं या बघ आता हा. करंगळी करंगळी, मरंगळी करंगळी. मधलं बोट चापे कळी आणि अंगठा आता जादूच्या जोराने अंगठा कापणार आणि या बाजूला लावणार हे बघ एक एक दोन दोन तीन आला तिकडे का नाही अरे, त्या बापाने जादू केली काय बरं बाकीचं म्हणू दे मरू दे. तुझा मला राग चाललाय का रे बावड्या? आपल्या गावाला कार्यक्रम आणायचा आहे हा. आता कार्यक्रमाचं म्हणजे काय साधी गोष्ट नाही साधी नाही अहो, हो. आता गावाला पहिली कार्यक्रम ठरवायचा ना हा. हा, पुण्याला चला कार्यक्रम चांगला आणा चांगला कार्यक्रम हा, कुठला आणायचा कार्यक्रम आणता गेल्या वर्षी तमाशा आणला यावेळेस पण तमाशा आणायचा का तमाशाला का आणू हा. गेल्या वर्षी गावात तमाशाला गावकऱ्यांनी दारू पिऊन धिंगाणा केला बरोबर त्या आहे. नाचण्याला डोळं काय मार खडा काय मार अगदी बरोबर. यंदाच्या वर्षी तमाशा कॅन्सल तमाशा कॅन्सल आणि वेगळा कार्यक्रम आणा वेगळा कार्यक्रम वेगळा कुठला कार्यक्रम हिजडा आणता त्या बापाने हिजड नाचवलं होतं काय काय ऐका हा. कार्यक्रम चांगला आणायचा चांगला. सांस्कृतिक कार्यक्रम आणायचा आहे. सांस्कृतिक कार्यक्रम. चला कार्यक्रम ठरवायचा चला. चला, चला, पटा, 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 पटा. हा, कार्यक्रमाच्या ठिकाणी आलोय आलेलोय तुम्ही शिकलेले मी शिकलेलोय बोर्ड वाचा वाच बोर्ड वाचा वाचतो मी ते सांगतोय वाचू द्या बोर्ड वाचा कसा हा वाचा पटकेनी हा, बोला. हा बोर्ड लिहिलाय ना हा, लिहिलेला सरळ बोर्ड आहे. वाचायचा सरळ वाचायचा ते वाचून हा, घेतो. वाच वाच ए. अरे वाच ना गड्या. हा बोर्ड लिहिलाय ना हा बोर्ड. सरळ वाचायचा सरळ वाचायचा ते वाचून बरोबर आहे वाच वाच यो, अरे बोर्ड वाच बोर्ड वाच हा बर पटकन वाचून घे लगेच हा हा बोर्ड आहे हा वाच सरळ वाचायचा आहे. हा. हम्म. वाच की मग अरे बोर्ड वाच ना आंधळे. अरे बोलू तरी दे ना वाच आता वाच हा. हा वाच वाच अ, तुझ्यामुळे माझं वाचवाच व्हायला लागलंय तुम्ही वाचून घ्या त्या बाईला बोला चला पटकन पहिले लगेच, वाचून घ्या लगेच. बोर्ड हा काय बोर्ड आहे येथे येते मग आपण काय दुसरीकडे आहे काय अरे गाल येथेच आहे ना आपण बरोबर आहे आवाज मार हा. येथे अरे आपण येथेच आहे आवाज मार पटकेनी ते बोर्ड वाचन मग आवाज मारून घे लगेच, लगेच. बोर्ड वाच हा. हा काय लिहिलंय येथे येथे हा. हा, वाच ना मग येथे नाचत मासे चालतील तुझ्या बापाने गेलं तर नाचत मासे चालतात खेकडे तबला वाजवतात मग काय ते बाया खड्ड्यातनी नाचतात कसं वाचाव कसं नाही शिकलेली माणसं मागं ठेवतात हा. सर माग ठरलं माग कसं वाचाव कसं नाही शिकलेला माणूस आहे शिकलेला एमबीबीएस झालोय मी एमबीबीएस मग म्हणजे काय रे एमबीबीएस तुला माहिती ना माहित नाही म्हैस बांधता बांधता सुटली तुझ्या म्हशी अशाच सुटायच्या म्हणून मी शिकलोय वाटगे. मी शिकलोय बोर्ड वाचतो हा, वाच. पाहिलं का काय लिहिलंय हा. एक करा एक करा माझ्या मागणं म्हणा ठीक आहे मागणं म्हणजे नंतर म्हणा असं बोंबला ना चालले पुढे बोंबलत बघा म्हणा म्हणा. येता कणकण तापाची येता कणकण तापाची परत म्हणा म्हणा येता कणकण तापाची येता कणकण तापाची करा तपासणी बापाची तुमच्या बापाला काय करोना झाला काय आणि मग काय बोर्ड आहे मग तो काय बोर्ड आहे म्हणून काय कार्यक्रमाचा बोर्ड आहे हा. विजय उल्पे निर्मित कार्यक्रम भाजी बघा हा, लावण्याचा चांगला, चांगला कार्यक्रम हा चांगला हा, आहे चांगला. हा कार्यक्रम गावाला घेऊन जायचा घेऊन जायचा. त्या बाईला कोण तिला बोलून घे बोलून आवाज मार, घेतो चल. लगेच बोलो एका अरे मिनिट फटकेली बोलो आंधळ्या. अरे गप जरा हा बोलो बाईला बोलवायचं काय साधं काम आहे काय का बाईला बोलवायचं म्हणजे बाईच्या पोटचाच पाहिजे आणि मग मी काय दर्शीला झालोय काय मी काय बघायला आलतो काय तेवढा तो बाईला झाला आणि मी दर्शीला झालोय नाही. आवाज मारून घ्या चल. लगेच बाई अरे, ए, बा- चायला बाई आहे का भितड आहे खुशाला हाडाड करायला लागली. हाडाड करायला लागली पटक्यानी बोलो लगेच मारा आवाज बाई ए बाई आता त्या बाईचा तोंड फोडू का आता तिला माणसं कळना जनावर कळना पटकेनी बोलवा तिला बोला आवाज मार चाल बाई हा ओ बाई पटकेनी ये. कोण आहे दारात भाकर नाही घरात हो मोरल्या दारात अंग असं बोलता बोलता बाईने पर भिकारी केला भिकारी केला आपल्याला त्या बाईला सांग मला लगेच. आपण माणसाला जरा बोलतो. वाजनात हा, वाजनात बोलो हा बाई अहो कार्यक्रम ठरवायला आलोय बाहेर या हा पटकेनी बोला ना बाबा त्या आले. बाईला हा बोलो मग येऊन दे येऊन दे या, या या. या 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 हा या अगो, यो, ए, गो. बाया येईन बर का आता हा. पटकेनी बोलून घे. अगं यो गं, यो गं, यो गं. हा अरे बाप रे नमस्कार घाल आणि परिचय करून घे नमस्कार घाल ना बोल नमस्कार बाई मराठी बात बरंगीला कानडी बात मांडरी अप्पा अरे बाप रे काय बॉम्बाली 5 पैशाचं कळलं नाही आपल्याला थांब, थांब, परत हा, बघतो बोल 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 नमस्कार बाई मराठी बात बरंगीला कानडी बात मांडरी अप्पा
अरे काय म्हणते ती? असं आहे का? हा त्या जातीचं हे बघा. म्हणजे मी त्या जातीचं आहे, मला सगळं कळतंय. मला काय कळतं त्याचं? मला कळतंय, मी बरोबर बोलतो. बोलून घे. नमस्कार, काय म्हणले आपण? मराठी बात गब्बरंगिल्ला कानडी बात मांडरी अप्पा. काय सांगता, कवा घडलं? काय कळलं तुला? काय मग काहीतरी काय घडलेलं सांगायचे ना. काय काढलेलं सांगती मग मी परत विचारतो. नीट विचार. नमस्कार, काय म्हणले आपण? मराठी बात बरंगिल्ला कानडी बात मांडरी अप्पा. माझी नका सांगायचं मग. ती म्हणती मांडीवर बस आप्पा. एवढा देखना दिवय आप्पा. मग काय म्हणते, मला कळतंय का मग? हा. मग तुम्ही बोंबला मग. बाईला म्हणावं कार्यक्रम गावाला न्यायचाय. हा. बाईला यात्रेबद्दल बोल पहिली. नाही बाई, हा. चेष्ट मस्करी राहू द्या. हा. तुमचा कार्यक्रम आमच्या गावाला न्यायचा आहे. हा. त्याच्यासाठी आहे का नाही? बरोबर आहे? गावाला आमच्या यात्रा आहे, यात्रा. यात्रा आहे आमच्या गावची. होय, मला यात्रा आहे. यात्रा वगैरे काही नाही. यात्रा नाही? यात्रा नाही, मग काय? जत्रा आहे, जत्रा. हा, आमच्या गावची जत्रा आहे. कोण म्हणलं जत्रा आहे? जत्रा वगैरे काही नाही. जत्रा नाही? जत्रा नाही, मग काय? उरूस आहे, उरूस. हा, गावचा उरूस आहे, त्याच्यामुळे आमच्या गावात तुमचा कार्यक्रम आमच्या गावाला नाही. कोण म्हणलं उरूस आहे? उरूस वगैरे काही नाही. उरूस पण नाही? उरूस नाही, मग काय? उत्सव आहे, उत्सव. उत्सव उत्सव आहे. उत्सव आहे गावचा, त्याच्यामुळे तुमचा कार्यक्रम गावाला नाही. कोण म्हणलं उत्सव आहे? आता काय? आता उत्सव नाही, मग काय आहे? गावचं फेस्टिवल आहे. तुझ्या फेस्टिवल तोंडाला पार फेस आला तरी फेस्टिवल. गावचा ना, आमचे काय झाले, गावात कार्यक्रम आहे बाई. काय? तर कार्यक्रम गावाला न्यायचा आहे. न्यायचा आहे. मग आमचं किती का जाईना? काय पैसे पैसे. असं नीट बोंबला ना. तेच म्हणतोय ना मग. किती का जायरा? पैशाची काळजी करू नका. हा. फॅक्टरीचा मालक आहे, 2 फॅक्टरी आपल्या. हा. वर ऊसाची खाली रसाची आहे. ए, वर उसाची खाली रासाची म्हणजे. तू पुढे बोल बाईशी. हा, नाही बाई, तुमचा कार्यक्रम आमच्या गावाला न्यायचा हा. आहे. तर मला सांगा, तुमचे पैसे किती पैसे घेता? किती घेणार? पैसे किती घेणार? पैसे हा. 50,000. किती? 50,000. 50,000. ए, पैशाची काळजी करू नका. हा. या साहेबाची बाहेर देशामध्ये कंपनी आहे. कंपनी आहे. आता तुम्ही म्हणता कशाची? कशाची? हातावर गोंधन काढायची. अरे टॅटू म्हणतात त्याला आता, टॅटू. पैसे मी देतो, पैशाची काळजी करू हा. नका. मग सांगायचं म्हणजे असं बाई, बोला. गावात आल्यानंतर कलाकारांचा सत्कार करणं आमचं काम आहे. काम आहे. त्यांचा आदर करणं आमचं काम आहे. हो. सकाळी तुम्ही आमच्या गावात आले. आल्यानंतर यांच्या घरी उतरायचं. आमच्या घरी उतरायचं. आंघोळ पाणी करायची, हा. चहा पाणी करायचा, दुपारचं जेवण वगैरे करायचं. करायचं. हा, मग सकाळचा नाश्ता होतोय, दुपारचं जेवण होते. आणखी काय पाहिजे? काय पाहिजे? अवा, आणि झोपायचं कुठं? काय म्हणले? झोपायचं माझ्या बाजूला. तुझ्या बाजूला काय? माझ्या बाजूला बंगला आहे, त्या बंगल्यात झोपा. अच्छा, यांच्या बाजूला एक बंगला आहे, त्या बंगल्यामध्ये झोपायची सोय केलेली आहे. तर सांगायचं म्हणजे असं कलाकार आहात तुम्ही. हो. बाई आल्याला ओळखले मगाशी मी, कसं वासवून. वासावून म्हणजे तुझी काय कुत्रे चावलं ते काय? जिथं जिथं अत्तराचा वास, तिथं बाय का हमखास. बर. ती बाई आली, मी ओळखलं. आणि ती बाई कशावर, मी ते पण ओळखलं. कशावरनं? माणसं कशी ओळखायची माझ्याकडून शिकून घे. कशी? तुला माहितीये का? हा. हे बघ, गळ्यात पट्टा असला हा. की कुत्री समजायची. गळ्यात पट्टा असली गळ्यात पट्टा असला कुत्री समजायची. कमरेला पट्टा असला हवालदार समजायचा. हा. तोंडाला पट्टा सोडणारी जर बाई असेल असेल. तिला अवदसा समजायची. आणि पायात घोंगराचा पट्टा असेल तिला नाच गाणं करणारी समजायची. तवाई बाई नाच गाणं करणारी आहे, हा. कलावंत आहेत. हा. हे का नाही, तर कार्यक्रम तुम्ही चांगला करा. हा. पण तुमच्याकडे शाहिरी मला असं कळलं, काय? शाहीर वगैरे कलावंत म्हणजे अहो, आम्ही बी कलाकारच आहेत ना. कलाकार हो आहे. का? हा. अहो, आम्ही काय साधी कलाकार माणसं आहेत लय का? मोठा कलाकार आहे. लय मोठा कलाकार. सांग व्यवस्थित. इंटरनॅशनल संबळ वादक आहे. संबळ. इंटरनॅशनल संबळ वादक. हा. संबळ असा वाजवतो, अरे बापरे, तोडच नाही. हा. संबळ जर वाजवायला लागला, अरे 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 काय सांगू. आता त्याने संबळ वाजवला असता, हा. पण एक गोळ झाला. का? संबळ घरी ठेवलाय आणि फक्त काडी घेऊन आलाय. गाडी घेऊन आला. त्याच्या आयला पर असलं काय? असू दे, संबळ वादक आहे ना तो. संबळ वाजक असलं म्हणजे काय? आणि शिवाय मी पीटी वादक आहे बाई. हे पीटी वाजवतात. पीटी जर मी वाजवायला लागलो, हा. पीटीवरची बोट दिसत नाही. दिसत नाहीत. बापरे. मग तुम्ही म्हणता का बोट दिसत नाही? हा. काय पीटी माझ्या डोक्यावर असते ना. एवढे मोठे कलाकार अरे आपण. पीटी डोक्या असल्या बोट दिसतील का मग? दिसतील का? ते पण हा, बरोबर पण आहे. बरं बाई, पण हा. काही म्हणा, बायको ए बाई एकदम देखणी दिसते. देखणी. ब्युटिफुल. Beautiful. काय सुंदर दिसती. मग? बाई मी आल्याला ओळखली वासावरनं मगाशी वासावरनं. बोललो. हो. हे का नाही? हो. पण बाई तुम्ही मला असं म्हणताय, हा. तुम्ही काय फिरून वगैरे लावला होता का? काय लाव? फिरून लावली? फिरून लावली काय? ए, तुम्ही काय तोंडाला लावता ते फिरून लावली? अहो, फेरन लावली. काय म्हणले?
फेरन लावली. आणि मी म्हणते फिरून लावली. फिरून लावली. काय का तर फिरून लावले तर झोपून लावतात ना ते. बरं कार्यक्रम न्यायचा तो शाहीर कुठे बोला बरं शाहिरांना. अरे माणसं किती ते विचारा ना त्यांना त्यांच्या- माणसं किती तुमच्याकडे. माणसं 50. सगळी जिवंत आहेत. ए, नाही मी नाही, विचारलं बरोबर आहे बाई. माणसं किती आहेत म्हणलं 50 50. माणसं. गडी माणसं किती आहेत. हो. 20. आणि बाया बाया. 30. आणि म्हणले कुठे आहे मग. ओ आणि बाई. तोंड वासून मारलं. गडी लेडी- माणसं किती 20. आणि बाया 30. आणि म्हणले कुठे आहे मग. लेडीज तोंड फोडी आता. लेडीज पाहिजे हो. लेडीज घेऊन या गावात. लेडीज शिवाय गावात हे मजा येत नाही. काय नाही आले तोंड वासून वर. गडी माणसं किती किती? अहो, 20. आणि बाया 30. आणि म्हणले लेडीज कुठे आहे मग. कुठे आहे? लेडीज म्हणजेच बाया की. काय म्हणता मग लेडीज म्हणजेच बाया. मग आधी नाही का सांगायचं. गडी माणसं किती म्हणले 20. आणि बाया 30. बरं गडी माणसं 20 आणि बाया 30. हो काय बोलता मार्मिक बोलाय शिक जरा. का गडी माणसं आणि बायांचा फरक कळत नाही तुला गाडवा. कसं बोलाव कसं नाही कसं बोलते ती बाया आपल्याला उलट. बघ ना. बरं एक करतो पैसे देऊन टाकतो. देऊन टाक. येताना आपण बँकेचा चोक आणला कुठे गेला. चोक नाही चेक बॉम्बला चेक. हा? चोक काय काय म्हणले चेक चेक पैसे देऊन टाकतो. हा. बरं तुम्ही आता गावात येणार आहे. हा. गावचा पत्ता तुम्हाला सांगितला पाहिजे. हो. माझं नाव लिहून घे. हा. ए, नाव लिहून घे माझं. लगेच हा, लिह, 2 मिनिटं. लिह, माझं नाव कुमार बबनराव. कुमार बबनराव. वडिलाचं नाव वडिलाचं नाव बेडूकराव. माझ्या वडिलाचं नाव आहे बेडूकराव. 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 वडिलाचं नाव आहे बेडूकराव. हा. आडनाव आडनाव डराव डराव नावातच आहे आमचा बाई. डराव मुक्काम पोस्ट मुक्काम पोस्ट. शर्ट गावाचं नाव. गावाचं नाव शर्ट. शर्ट. मुक्काम पोस्ट शर्ट शर्ट तालुका बनेल. लईच बनेल. काय बनेल. तालुका बनेल आहे आमचा. आणि जिल्हा जिल्हा अंडरपॅन्ट. अंडरपॅन्ट. या इथं काय अंडरपॅन्ट. झालं मग जिल्हा अंडरपॅन्ट. हा दे बरं कार्यक्रम गावाला न्यायचा आहे. तुम्ही कलाकार आम्हाला कळलेले हा. पण मला असं म्हणजे कार्यक्रम तुम्ही काय तर लावणी करणार आहे का. हा. लावणी अशी झाली पाहिजे अशी. ही बसलेली माणसं उठून दिली पाहिजे. ए, का? कशाला? आणखी माणसं आणाय ना असं नाही रे बाबला. जरा भरणं कमी वाटतं म्हणून म्हणलं हा. होतं लावणी चांगली करा. हा. लावणी अशी करा 50,000 तर मी देणारच आहे. स्वामी भाऊकडून मी उधारी घेणारच आहे. आणि नंतर मग मी तुम्हाला माहिती सांगतो पैसे देणार आहे मी. त्याला कार्यक्रम लावणी करा पुढची. हा ना.